नमस्कार, मी प्रवीण एरे. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर बघा बहिणींनो, आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे. बहिणींनो, मुख्यमंत्री साहेबांनी सर्वात महत्त्वाची मोठी घोषणा आज या ठिकाणी केलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी या ठिकाणी घोषणा आज करण्यात आलेली आहे. बघा बहिणींनो, तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळते सर्वात महत्त्वाची मोठी घोषणा. लाडकी बहीण योजनेमुळे आता महिलांना कर्ज मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा आहे आणि आजच या ठिकाणी सर्वात महत्त्वाची मोठी घोषणा ही झालेली आहे. त्यामुळे सर्व बहिणींना आता कर्ज दिलं जाणार आहे. आता बहिणींनो, हे कर्ज तुम्हाला कसं मिळणार आहे संपूर्ण तुम्हाला माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यानंतर बहुतेक बहिणी या ठिकाणी म्हणतात की सर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी येणार आहे, फेब्रुवारी महिन्याचे पैसे कधी येतील, त्या संबंधात सुद्धा सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे. तर व्हिडिओला आवर्जून शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये सर्व माहिती येणार आहे. पण सर्वात अगोदर ज्या बहिणी व्हिडिओवर नवीन असतील त्या बहिणींनी पटापट या व्हिडिओ लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला खाली सबस्क्राईब नावाचं बटन दिलेलं आहे, त्यावर क्लिक करायचे आणि ताबडतोब आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून फ्रीमध्ये तुम्हाला सर्व अपडेट मिळणार आहे. कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. तर पटापट सर्व बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर तुम्ही बघू शकता लाडकी बहीण योजनेमुळे आता महिलांना कर्ज, मुख्यमंत्र्यांची सर्वात महत्त्वाची मोठी घोषणा. तर तुम्ही बघू शकता बहिणींनो, महिलांचं आर्थिक सक्षमीकरण अधिक बळकट करण्यासाठी लाडकी बहीण योजनेला शासनाच्या इतर योजनांशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता या माध्यमातून महिलांना विविध व्यवसाय व उपक्रमांसाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. म्हणजे ज्या ज्या महिलांना काही व्यवसाय करायचा असेल किंवा काही उपक्रम त्यांना ठिकाणी करायचे असेल तर त्यासाठी आर्थिक मदत म्हणजेच त्या बहिणींना पैसे ठिकाणी दिले जाणार आहे. आता हे पैसे कसे मिळणार आहे तर बघा, तुम्ही जसं बँकेतून कर्ज घेता त्याच प्रकारे तुम्हाला हे कर्ज ठिकाणी मिळणार आहे. कशा प्रकारे मिळणार आहे समजून घ्या. तर बघा, तुम्हाला हे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी केलेली आहे. म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः ही घोषणा केलेली आहे. आता बघा, राज्य शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजना व अनुदानाचा आढावा घेतला असता सर्वसाधारण कर्ज योजनांमध्ये परतफेड करणाऱ्याचे प्रमाण सुमारे 50% असल्याचं दिसून येते. मात्र महिलांना बचत गट किंवा इतर माध्यमातून दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या परतफेडीचे जे प्रमाण आहे ते 99% अधिक आहे. त्यामुळे महिलांमध्ये कर्जाचा योग्य वापर करून सक्षम अर्थकारण उभारण्याची क्षमता असल्याचं स्पष्ट होतं. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर महिला या ठिकाणी कर्जाची परतफेड योग्यरीतीने करते आणि त्याचा जो टक्का आहे तो 99% आहे अशा ठिकाणी जाणवलेलं आहे. त्यामुळे महिलांमध्ये कर्जाचा जो योग्य वापर आहे तो करून सक्षम अर्थकारण उभारण्याची या ठिकाणी क्षमता असल्याचं स्पष्ट या ठिकाणी होत आहे. आता बघा, या पार्श्वभूमीवर महिलांना केवळ लाडकी बहीण योजनेअंतर्गत आर्थिक मदत देण्यापेक्षा त्या योजनेला इतर शासकीय योजनांशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. म्हणजेच काय तर लाडकी बहीण योजनेला इतर ज्या काही शासकीय योजना असतील त्यांच्याशी ठिकाणी लिंक करून बहिणींना ते पैशा ठिकाणी मिळणार आहे. आता बघा, या अंतर्गत मुंबई बँकेच्या माध्यमातून महिलांना जर तुम्ही बघितलं कोणताही जामीन किंवा हमी न देता विविध उपक्रमांसाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे लाडकी बहीण योजनेअंतर्गत शासनाकडून मिळणारी आर्थिक मदतच या कर्जाच्या परतफेडीसाठी उपयोगात आणली जाणार आहे. तर सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर आहे बहिणींनो. तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला पाहायला मिळतं आहे सर्वात महत्त्वाची मोठी घोषणा आहे. आता बहिणींना कर्ज मिळणार आहे, त्यामुळे सर्वच बहिणी डबल खुश झालेल्या आहे, कारण त्या बहिणींना आता ठिकाणी मोठा हातभार लागणार आहे. तर तुम्ही कमेंट करून सांगा बरं, किती बहिणींना कर्ज हवं आहे. ज्या ज्या बहिणींना कर्ज हवं असेल त्यांनी सांगा की सर मला ठिकाणी कर्ज हवं आहे, आणि ज्या बहिणींना कर्ज नको असेल त्यांनी सांगा की सर मला कर्ज नाही पाहिजे. तर त्या बहिणींना कर्ज मिळणार नाही. आणि ज्यांनी लिहून पाठवलं की सर मला कर्ज हवं आहे तर त्या बहिणींना कर्ज पाठवले जाणार आहे. म्हणजेच कर्ज कसं घ्यायचं संपूर्ण प्रोसेस सांगितली जाणार आहे. फक्त कमेंट करून तुम्हाला सांगावं लागणार आहे की तुम्हाला कर्ज पाहिजे की नाही. ठीक आहे. आणि लगेच बहिणींना तुम्हाला आता हप्तासुद्धा जमा होणार आहे फेब्रुवारी महिन्याचा. त्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी हालचाली सुरू झालेल्या आहे. आता येत्या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला ते हप्ता ठिकाणी जमा होणार आहे. आत्ताच तुम्हाला जानेवारी महिन्याचे पैसे आले होते. कमेंट करून सांगा बरं, किती बहिणींना जानेवारीचे पैसे आलेले आहे. ज्या ज्या बहिणींना आले असतील त्यांनी लिहून पाठवा की सर मला आलेले आहे. आणि ज्या बहिणींना जानेवारीचा हप्ता आलेला नव्हता त्यांनी सांगा की सर मला हप्ता आलेला नाही आहे, त्यांनासुद्धा पैसे ठिकाणी पाठवले जाणार आहे. पुढे बघा काय सांगितलेलं आहे. दरम्यान या उपक्रमासाठी महिलांना विविध क्षेत्रामध्ये व्यवसाय सुरू करण्यास चालना मिळणार आहे.
नंतर बघा, शासनाच्या उमेद या उपक्रमामार्फत ह्या प्रक्रियेची अंमलबजावणी केली जाणार असून जिल्हानिहाय उभारण्यात येणाऱ्या उमेद मॉलमध्ये महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होईल. त्यामुळे महिला उद्योग व्यवसायामध्ये मोठ्या खाजगी संस्थांनाही स्पर्धा देतील, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे. तर बघा बहिणींनो, उमेद मॉल या ठिकाणी उभारला जाणार आहे आणि त्यामध्ये महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ या ठिकाणी दिली जाणार आहे. ही सुद्धा एक चांगली संधी महिलांसाठी असणार आहे. तर सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर आहे, बहिणींना कर्जसुद्धा मिळणार आहे आणि बहिणींना एक बाजारपेठ म्हणून उमेद मॉलसुद्धा ठिकाणी उभारला जाणार आहे. तर बहिणींनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. ज्यांना कर्ज हवं असेल त्यांनी कमेंट करून सांगा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर नक्की करा. तुमचे शेजारी पाजारी महिला असतील, तुमच्या नातेवाईकमध्ये तुमच्या बहिणी असतील, त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवून द्या, जेणेकरून त्यांनासुद्धा ही कर्जाचा फायदा घेता येणार आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.